सांगायची तशी पद्धत असती गौरी. जुन्या पद्धती सोडायची वेळ आली तात्या. जग बदलते. हा हे पण खरं आहे म्हणा. तेच त्याच्यामुळे ताईसाठी एकदम चांगलं स्थळ बघा. एक नंबर पोरगा आहे. कारखान्यात चांगल्या पगाराची नोकरी. बाप रिटायर मिलिटरी मॅन. आणि आई आई कशी आहे? आई आई एक नंबरच पाहिजे. आता या आईचं काय मत आहेस गौरी? तू म्हणलीस ना लग्न कराया फक्त चांगला मुलगा मिळायला पाहिजे. आई पण महत्वाची आहे तात्या. तात्या माझ्या बघण्यात एक आई आहे जी तिच्या लेकीला तिनं दावलेल्या वाटावरनच चालायला सांगते. त्यानं तुझ्या पायावर नाक घासायला पाहिजे, त्याच्याच पायावर तू. जुनाट वाटा जुनाट विचार. अहो स्वतःच्याच मुलांचा संसार मोडायला निघाली ती आई. त्याच्यामुळे आई महत्वाचीच. तात्या शारदाताईसाठी तुम्ही चांगला मुलगा बघताय खरं, पण त्या मुलाच्या घरची माणसं सुद्धा चांगली पाहिजेत बरं का. समजूतदार आणि नव्या विचारांची. कळलं? हा कळलं. बरोबर ना आई? बर येतो कृष्णाताई. सुखी राहा. मी असं टेन्शन कशाला घेते ते करतो. तर मला परत ओरडा पड. ते सोड 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 सोड. मातोश्रींसाठी गरमागरम कडक चहा. आज तू आणला चहा? रुपाली नाही नाही तिची चूक नाही, मीच तिच्या हातनं घेतला. घ्या ना चहा घ्या. घ्या चहा घ्या. आज एवढा मस्का पालिश कशासाठी? भारीतली गाडी पाहिजे का बाईक? घेऊन टाक. मी आपलं असंच. मातोश्री ते जनार्दन जरा झोलरच वाटतंय बरं का मला. कोण जनार्दन? ते नाही का खानावळवाला तो, त्या दिवशी वाड्याच्या बाहेर येऊन दारू घेऊन तमाशा केला त्याने तो. हा मी काय म्हणतोय, मला तर वाटतं की त्याचं कामच नको करायला. ते त्याला पैसे परत देऊन टाकू. आम्ही शब्द दिलाय जागा खाली करून देऊ म्हणून. हा पण ते माणूसच नाही धडाचं, तर काम करण्यात तरी काय अर्थ आहे? माणूस चांगला का वाईट हे महत्वाचं नाही. आम्ही शब्द दिलाय तो महत्वाचा. हा मातोश्री, पण तू काल तुझी बहीण आणि आज तू. चार चौघात आमची मान खाली घालायला लावायची शर्यत आहे का भावा बहिणीची? नाही असं नाही मातोश्री. मग कसं? आम्ही नको सांगून पण गेली तुझी बहीण नवऱ्याच्या पायात. आणि आज तू. तुला जमत नसल तर आम्ही जातो जागा खाली करायला. नाही नाही मी करतो खाली जागा. मातोश्री तुमचा मान जावा असं खरंच नव्हतं माझ्या मनात. तुझ्या मनात काय होतं आणि काय नव्हतं ते महत्वाचं नाही रुपाली. तुझ्यामुळं त्या टिनपाट पोरीनं आमचा हात धरला. हे महत्वाचं. मीने येतो म्हणावं. आई कॉलेजला येतो ग. कसं वाटतं या ऐकायला? ती गौरीताई म्हणते ना ते करेक्ट आहे. जुन्या पद्धती बदलायला पाहिजे. गप.
येतो मन आली मोठी शान. येतो हा आई. सांभाळून जा बाई. मागा काय येतो. हा सांभाळून. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सौदामिनी. नुसतं मिनी म्हणला तरी चालेल. बरं मी जातो, मला उशीर झाला. हा येतो येतो. सर या ना, बसा. काय खाणार तुम्ही? काही पण द्या. हा? असं इथलं सगळंच चांगलं असतं ना. हा आमच्या शारदाच्या हाताला चव आहे तशी. शिरा द्या. वय वय आणती. हा काकी ते मी नुकताच इथे कॉलेजवर प्रोफेसर म्हणून जॉईन झालोय. खरं सांगू, इथलं जेवण अगदी घरच्यासारखं आहे. चव तर विचारूच नका. मी म्हणत होतो की मला जर रोज सकाळ संध्याकाळ जेवण मिळालं असतं तर टिफिन सर्व्हिस सारखा. वय चालत. आई, अगं ते गौरीने टिफिन सर्व्हिस द्यायची नाही सांगितली. अगं शिक्षक माणूस आहे, गावात नवीन आहे, करू काहीतरी सोय. हा सर, आम्ही देऊ तुम्हाला डबा. तुम्ही बसा, शिरा घ्या.